तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। अद्यापही कुठलाही मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुठल्याही शेतावर बांधावर जाऊन या शेतकऱ्यांची झालेलं नुकसान शेतकऱ्यांचा आणि त्यांची व्यथा ऐकण्यासाठी यांना अजिबात वेळ नाही। यांना केवळ राजकारण करून त्यापेक्षा सत्ता आणि खुर्ची यांना महत्त्वाची आहे, पण शेतकऱ्यांचं जे काय हाल होत आहेत त्या संदर्भात अद्याप एकही मंत्री, काल मी विखे पाटील पाहिले फक्त, किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष बांधावर जाऊन झालेले नुकसान पाहावे आणि मग त्यांना हे कळेल की झालेलं नुकसान किती मोठं आहे। आणि ठीक आहे, तुम्ही अवेळी पाऊस किंवा अवकाळी पाऊस, गारपीट NDRFच्या निकषामध्ये बसत नाही, मी त्या खात्याचा मंत्री होतो, पण राज्य सरकार म्हणून SDRFचे निकष आहे त्याप्रमाणे स्टेटचे, स्टेट डिझास्टरचे, त्याप्रमाणे त्यांनी मदत करण्याची आवश्यकता आहे। आणि तुम्ही केवळ तोंडाला पानं पुसण्याचं काम आम्ही हे करतो ते करतो सांगण्यापेक्षा आणि बडाया मारण्यापेक्षा प्रत्यक्ष जा आणि बघा आणि शेतकऱ्याला मदत करा। नाहीतर तुम्हाला शेतकरी या जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समितीला तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे या सरकारने। थोडी शेतकऱ्यांची कीव नाही यांना। इतकं मोठं संकट आलं असताना सुद्धा त्यांना मदतीची घोषणा नाही, थातूर मातूर पंचनामे केले जात आहेत। धान उत्पादक शेतकरी पूर्णतः कोळप झाला आहे। पूर्ण रब्बी पिकाचं सर्व धान अजूनही खरेदी केंद्र सुरू केले नाहीत, त्यांना परवानगी नाही। आम्ही सातत्यानं मागणी करतो पण त्याकडे दुर्लक्ष आहे। काय करताय सरकार? कुठे आहे सरकार? काय कळत नाही की महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं सरकार आहे म्हणून सांगतात, सरकारच आम्हाला दिसत नाही। लोकांच्या संकटाच्या वेळेस मुंबई एवढी मोठी तुंबली पहिल्याच पावसात, ज्याचं उद्घाटन झालं होतं मेट्रोचं, तिकडे ती मेट्रो पूर्णतः संपूर्ण निकृष्ट दर्जाचं बांधकाम म्हणून बांधकाम झाल्याचं लक्षात आलं, पूर्ण गळत होती। नवीन पूर्ण मेट्रोची ऐशी तैशी त्या ठिकाणी झालेली सगळ्यांना दिसली। म्हणजे पूर्ण बोगस कामं आणि वरून उद्घाटनं, हे सगळं पाहिल्यानंतर उद्घाटनाच्या पलीकडे या सरकारला काही दिसत नाही। ना शेतकरी दिसतोय, ना बेरोजगार दिसतोय, ना महागाई दिसते या सरकारला। हे सरकार आहे कुठे? तर सरकार अस्तित्वात नसल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात आहे। आणि केवळ हे हिंदू मुस्लिम करतायत, त्याच्या पलीकडं यांना काही देणं घेणं नाही। हिंदू मुस्लिम करून मतं मिळतात, जनता खड्ड्यात गेली तरी चालेल, अशी यांची भूमिका आहे। वैष्णवी हगवण्याच्या वकिलांनी जे आहेत ते काल कोर्टामध्ये वाद करत असताना तिच्या चारित्र्य हनन करण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला, तिच्या चारित्र्यावर संशय। वैष्णवी हगवणींचा नाही, वकील नाही आहे तो, त्या तिच्या हगवणीचा तिचा मिस्टरचा वकील आहे तो। त्या वकिलाला माहीत नाही, आता तो वकील म्हणजे आहे सगळा काहीतरी चुकीचं आणि तिचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। मी त्या कुटुंबाला जाऊन भेटून आलो, त्यातील फोटो जे पाहिलेत प्रचंड मोठमोठे व्रण मारण्याचे, त्याच्या हाताला सूज होती, हात फुललेले होते, हे सगळे पाहिलं मी। त्यांनी जागेचे संपूर्ण फोटोग्राफ्स दाखवलेत, व्हिडिओ दाखवला। त्यामुळे आता आरोपीला वाचवण्यासाठी एखाद्या पोरीचं असं आयुष्य उद्ध्वस्त झालं, तिचा जीव गेला, त्या संदर्भात वकिलांची भूमिका थोडी तरी सत्याची असावी असं मला वाटतं। पण जे काही कालचं आर्ग्युमेंट पाहिलं तर त्यातूनही हे काही वाचणार नाही, त्याचे भक्कम पुरावे त्या ठिकाणी आता उपलब्ध झालेले आहेत। हो, सत्यजित तांबे यांनी काल आरोप केलेला आहे की राहुल गांधी हे नेत्यांना भेटत नाही। त्यांनी राज्यातल्या सर्व प्रमुख नेत्यांना आवाहन केलेलं आहे की त्यांनी 1 तासात राहुल गांधींसोबत संपर्क साधून। बघा, आता सत्यजित सत्य बोलणं सोडला तर तो असत्याच्या पाठीमागे जातो आहे, हा त्याचा अर्थ आहे। सत्याची कास सोडून असत्याला साथ देण्याची भूमिका सत्यजितकडून आम्हाला अपेक्षित नव्हती,
पण ती भूमिका त्यांची दिसते आहे. पुढची वाटचाल असत्याकडे चालली आहे हा त्याचा अर्थ होतो आहे. राहुलजी हे सगळ्यांना भेटत असतात आणि वेळ असली की नक्की ते भेटतात. त्यामुळे उडसूड सगळ्यांना भेटायची काही हे नाही. ज्यावेळेस महाराष्ट्रातील प्रमुख नेते वेळ मागतात भेटतात. आत्ताच आम्ही भेटून आलो 8-10 दिवसापूर्वी. सगळ्यांशी सविस्तर चर्चा 2 तास झाली आमची. त्यामुळं त्यांच्याकडून अशी अपेक्षा नाही. भाऊ, आशिष देशमुख यांनी आरोप केलेला आहे की प्रताप सरनाईक यांच्या जे खातं आहे परिवहन खातं, त्या खात्याच्या माध्यमातून मध्य प्रदेशातून दारू, रेती याची तस्करी जी आहे ती महाराष्ट्रात केली जाते. असं आहे की तो सत्तेतील आमदार आहे. प्रसार माध्यमापुढे काय करतोय? मुख्यमंत्र्याकडे तक्रार करा. आपलं तोंड कशाला माध्यमापुढे दाखवून हे करताय? सरकारचं पितळ कशाला उघड काढताय? जा आणि सांगा, मुख्यमंत्र्यांना सांगा, गृहमंत्री खातं त्यांच्याकडे आहे आणि करून घ्या बंदोबस्त. काय काय येत आहे? सगळंच येतं आहे. गुटखा येत आहे, रेती येत आहे, तंबाखू येतो, काय काय दारू येते. सगळं महाराष्ट्राचं वाटोळं आहे. कारण महाराष्ट्राने टॅक्सेस खूप वाढवून ठेवले आहेत. तिकडे टॅक्सेस कमी आहेत. त्यामुळं चोरी करतायत. त्याचा बंदोबस्त करण्याचं सोडून आरोप करण्यात अर्थ नाही असं मला वाटतं. मणिपुर में भाऊ 44 विधायक सरकार बनाने के लिए तैयार है, ऐसा बीजेपी के विधायक का दावा है, क्या कहेंगे? वो 10 विधायक गवर्नर से मिले ऐसा मैंने सुना है. अभी तो ये देखिए वहाँ के गवर्नर को रोड से प्रवास नहीं कर सकते, ऐसी मणिपुर की स्थिति है. उसको चापर से भागना पड़ता है. अगर गवर्नर हाउस में जाना है तो वो चॉपर से जाना पड़ता है. वो रोड से जा नहीं सकते. ये स्थिति है. तो ये क्या सुधारेंगे गवर्नमेंट बनाकर, जबकि राष्ट्रपति शासन होने के बाद भी नहीं सुधर रहा है. जो मणिपुर की स्थिति बनी इन लोगों के, नालायक लोगों की वजह से ही बनी है. तो इनको क्या अधिकार है वहाँ पे सरकार बनाने का? ये सरकार बननी नहीं चाहिए. अभी गवर्नर का काम है. गवर्नर जब तक है तो उसमें सुधार लाओ. स्थिति नॉर्मल होने के बाद में फिर करो. ये हमारी मांग रहेगी. संजय राउत ने ऐसा क्वेश्चन किया है कि बीजेपी वीर सावरकर को बहुत मानती है, पर पिछले 10 सालों में अभी तक उन्होंने भारत रत्न नहीं दिए, क्या कहेंगे? ये देखो, भावनिक बीजेपी का लोगों को भावनात्मक दृष्टि से गुमराह करने की बात होती है हमेशा. अगर सच्चाई है तो संजय जी राउत बोल रहे तो वो करना चाहिए ना. उनको किसने रोका है? दिल्ली से गली तक उनकी सरकारें है. तो रोका किसने? अगर इतना बड़ा सम्मान मान है तो संजय राउत कहते उस स्थिति में उनको देना चाहिए था. दिखावा नहीं होना चाहिए. ये बात उन्होंने सच कही है. मुख्यमंत्री ने एक निजी अखबार को इंटरव्यू देते समय ऐसा कहा है कि दोनों उप मुख्यमंत्री में संवाद नहीं है. सरकार में ही संवाद नहीं है. बिना संवाद से सरकार चल रही है. सरकार में संवाद नहीं है, स्वाद है. तीनों में स्वाद है, स्वार्थ है, संवाद नहीं है. यही दिखता है. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.